या आहेत सौ पद्मावती कोरेकर. या निवृत्त शिक्षिका असून त्यांना विविध छंद आहेत. लेखनाचा छंद आहे, काव्याचा छंद आहे आणि त्याचबरोबर शिवणकलेचाही छंद आहे. तेव्हा त्या सेवानिवृत्त होऊन 16 वर्ष झाले, परंतु सतत कार्यशील राहिल्यामुळे आणि कृतिशील असल्यामुळे काही ना काही केल्याशिवाय त्यांना स्वस्थ बसवत नाही. तेव्हा आता त्या काय करतात त्या स्वतःच सांगतील. पाहूया आपण काय चाललं आहे त्यांचं ते. आता पहा, या ठिकाणी मी जुनं बेडशीट होतं, त्या जुन्या बेडशीटपासून फाडून त्याचे पायपुसणं तयार केलेलं आहे. बाथरूममधून जेव्हा आपण बाहेर येतो ओले पाय पुसायला, हे जुनं बेडशीट ते फाडलं. टाकाऊ भाग जो होता तो सगळा टाकून दिला फाटका आणि चांगला घेतला. आता असं पातळ का शिवलं मी, तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये धुतल्यानंतर ते वाळलं पाहिजे, नाही तर अशी घडी करून असं शिवलं तर आणखीन सुंदर होतं. पण पावसाळ्यात कामाचं नसतं ते. टाकताना असंच टाकायचं, धुताना मात्र सिंगल करायचं. हे एक शिवलेलं आहे. त्याचप्रमाणे उशांचे जे आभरे असतात, कॉटनचे आभरे, त्याचंही मी पायपुसणं म्हणून उपयोग करते. आणि दाराशी नव्हे, विशेषतः स्वयंपाक खोलीमध्ये पाणी सांडलेलं असतं तिथे, ते पाणी पुसण्यासाठी पण होतं आणि पायाखाली होतं. आणि बाथरूममधून बाहेर येताना तिथे पण आपले ह्या सुती कपड्याला पाय पुसले जातात. घसरण्याची शक्यता कमी असते. दुसऱ्या पाय पुसणं काही बऱ्याचशा मिळतात आता हल्ली, त्या सरकतात आणि अपघातही होण्याची शक्यता असते. असा हा छंद आहे. हा माझा छंद फार जुना आहे. 6वीत असताना आईने मला सांगितलं की 7वी झाले की लग्न करतात आणि मग लग्न होईन काय करणार तू, शेती करावी लागेल, तर आपलं शिवणकला शिक. घरी आईकडे एक मशीन होतीच, उषा नावाची कंपनीची मशीन होती पहा, आणि अवघ्या 500 रुपयाला ती घेतल्याचं मला आठवतं आहे. आणि त्याच्यावरती एक गडी ठेवून ते व्यवसाय त्याचा सुरू केलेला होता. त्याला निम्मे पैसे आणि आपल्याला निम्मे पैसे. आई मोठी चतुर आणि चालाक होती आमची. त्या काळी स्त्रिया बहुतेक चोळ्या घालायच्या. मग आई काय करायची, ते फाडून बेतून स्वतःच द्यायच्या. कुठलंही शिक्षण नव्हतं, पण त्यांना ते मेजरमेंट बरोबर जमायचं. आणि मग मला सांगायची, बसायची, शिव बरं हे असं, याची बाई अशी शिवून घे, याची पाठ असं शिवून घे, त्याचं लग म्हणतात ती लग अशी लावून घे त्याला, ते बरोबर सांगायचे आणि शिवून घ्यायची. चोळीची शिलाई असायची 4 आणे. आणि मग जो ठेवला होता माणूस ना, त्याला द्यायचे 2 आणे आणि 4 आणे 2 आणे स्वतःकडे ठेवायचे. मग आई म्हणली असं कर ना, मी तुला आता शिकवलं आहे, काय 10 ते 20 मिनटात शिवून होती, फार तर अर्धा तास. मग ती काय करायची, मला तिने शिकवलं आणि मी 7वीपर्यंत गावाला असेपर्यंत ते चोळ्या शिवायला शिकले होते. विशेष म्हणजे पूर्वीच्या स्त्रियांच्या साड्या फाटलेल्या असायच्या, तर ते 2 साड्यांची एक साडी, त्याला चिंधीच म्हणायचे, पण त्याला दंड घालणे म्हणतात. तो दंडसुद्धा असा 4 आण्यात घालून द्यायचा. मग आईनं ते पण सुरू केलं. म्हणजे फार सोपं आहे, त्यात काय अवघड आहे. पहा तो माणूस कसा करतो आणि तो त्याच्या गैरहजेरी तो करायचा. मग मी तेही करायला लागले आणि तो छंद मला मग कायमचा राहिला. पुढे मला म्हणजे येऊच लागलं, पण BAची परीक्षा झाल्यानंतर मला काही नोकरी मिळाली नाही. BEd केल्यानंतरसुद्धा मिळाली नाही. मग मी इथे 3 महिन्याचा क्लास लावला. मुलगी 3 महिन्याचीच होती. तिला झोळीमध्ये टाकायचं आणि शेजारी माझी खूप देवमाणसासारखी माणसं होती, निन्नी जाधव म्हणून, साठी काकू म्हणून. त्या म्हणायच्या, जा बाई तुम्हाला जायचं आहे ना कोर्सला, आम्ही लक्ष ठेवतो. बरोबर 3 महिने मी तिला झोळी झोपवायची, निघून जायचे. मी येईपर्यंत ती उठायची नाही, माझंही काम व्हायचं. आणि मग अशाप्रमाणे मी ब्लाऊज शिकायला शिकले. ब्लाऊजची शिलाई फक्त त्या काळात 12 आणे 8 आणे होती, तरी 1 रुपया, पण सामान्य माणसं देतच नसायचे. आणि मग त्या काळामध्ये 77-78चा काळ भयानक होता. नोकरी द्यायचे 300 रुपये, घरात माणसं 5-6 खायला. आणि मग माझ्या शिवणकलेची जी काही यायची कमाई तर भाजीपाल्याला व्हायची. तो छंद मला इतका जडला गेला, तर त्याच्यात मी बरेचसे मग पायजमे शिवले, बुशर्ट शिवले, लेडीजच्या आतल्या निकर पॅन्टी ह्यासुद्धा शिवलेल्या होत्या. स्लीप मुलींच्या
त्या पण आणि पाहूनच खूप मोठा कोर्स केला असं नाही. आणि मग अशा प्रकारे आत्ता मला राहत नाही घरामध्ये नवीन आलेले कपडे लगेच उसवतात पहा. मग ते उसवलेले कपडे शिवण्यासाठी माझ्याकडे ही मशीन आहे. नॉव्हेल कंपनीची मशीन आहे आणि ही माझी दुसरी आहे. पहिली गेल्यानंतर गेल्या 40 वर्षात ही मशीन दुसरी आहे. आणि या मशीनवर बसलं की आनंदही मिळतो. हा सृजनात्मक आनंद आहे की आपण सुंदर असं काहीतरी करतोय आणि ते मी करत असते पहा. गोधड्यासुद्धा या मशीनवर मी शिवलेल्या आहेत. 4 साड्या एकत्र करायच्या आणि मग त्या ह्याच्यावर शिलायच्या. बाजारात दुलाई आता विकत मिळतात, पण आपल्या घरच्या ज्या आहेत त्याचं काही वेगळंच असतं. आई माझी 3 वर्षापूर्वी केली. मी आईच्या साड्यांची एक छान अशी गोधडी शिवली पाहिलेली आणि रोज त्या आठवणी मला ऊब देतात म्हटलं तरी हरकत नाही. अशा प्रकारे चांगल्या साड्यांचा उपयोग गोधड्यांसाठी केला. आणि आता हे याचं पहा मी काय केलं इथे, तर हे जे आहे हे असं फाटक्याचा चांगला भाग घेतला आणि चांगला भाग घेतल्यानंतर उरलेला जो भाग आहे चांगला तो घ्यायचा आणि फाटक्या काढून टाकायचा. मी असे शिलाई काम केले. घरातले सर्वांचे जुने उसवलेले कपडे, पॅन्ट हे सर्व मी याच्यातून काढीत असते. तर अशा प्रकारे मला हा शिवणकलेचा छंद आहे. अगदी जुन्या काळापासून म्हणजे खूप दिवसापासून आज पण आहे. अगदी करमत नाही असं म्हटलं, पेपर वाचून झाला, वामकुक्षी झाली, मग पडलेले जुने कपडे खूपच सैल झाले, टीप मारा, घट्ट झाले, थोडे उसवून काढा, अगदी सर्व येतं. काजं कसं करावं, बटणं कशी लावावी ते सुद्धा झालं. जुन्या जाड पॅन्टी ज्या असायच्या ना त्याच्या पिशव्यासुद्धा मी शिवलेल्या आहेत आणि शिवत असते. आता आपल्याला माहिती प्लॅस्टिक वापरायचं नाही, तर सर्व पिशव्या मी घरी शिवून केलेल्या आहेत. मुलीच्या स्कर्टच्या फाटलेल्या, मात्र चांगले तर असायचं ते गरीबाला कोणाला तरी देतो, पण फाटलेल्या याच्या पिशव्या वगैरे शिवणं हा माझा छंद आहे. तर आज मी त्या फाटलेल्या बेडशीटपासून पाय पुसणं तयार, हे पण पहा सिंगल केले मुद्दा. पावसाळा आता येऊ घातलेला आहे. असा जर ठेवला तर वाळायलाच बरं आहे आणि टाकताना मात्र अशी घडी करून टाकायची. तर अशा प्रकारे मी माझा छंद म्हणजे छंद आईने हे लावलेले छंद आहे. स्वयंपाक कसा करावा, घरकाम कसं करावं, शिवण कसं करावं, एम्ब्रॉयडरीसुद्धा मी केलेलं होतं. हस्तकलेचा व्यवसाय, एम्ब्रॉयडरी करायची. लहान लहान भाज्या होत्या तेव्हा त्यांच्या शर्टवर छानपैकी गुलाबाची फुलं अशी मी त्याच्यावरती काढायची. मुलाला दुपटी तयार केली होती, दुपट्यांवरती मी डिझाईन तयार केलेलं होतं, हातानेच करायचं ते. तर अशा प्रकारचा हा शिवणकला. आणि आज खूप साऱ्या महिला ब्लाऊजची शिलाई आज काढल्या तर 2000-3000 अशी डिझायनर ब्लाऊजची शिलाई आहे. त्यामुळं शिवणकला एक चांगला छंद आहे, चांगला व्यवसाय आहे. फक्त करणाऱ्यांची कमी असता कामा नये, करावं. महिला घरामध्ये बसल्यानंतर घरकाम उरकल्यानंतर नोकरी नसेल, काही नसेल तर हरकत नाही हा छंद जोपासायला. तर चला आईचे उपकार मानूया. आईने आत्तापर्यंत ज्या ज्या कला मला दिलेल्या आहेत त्या सर्व मी हस्तगत केल्या आणि त्याचा उपयोगही मी आता करत आहे. धन्यवाद.